शुभ सायंकाळ सगळ्यांना। तर मी दीपाली आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर चला, आज सकाळपासून व्लॉग काही शूट केलेला नव्हता। म्हटलं चला, बऱ्याच दिवसापासून सायंकाळचं काही रुटीन मी शेअर केलेलं नव्हतं, म्हणून म्हटलं चला आता सायंकाळीच सगळा व्लॉग शूट करूया। तर आता चला, दिवा वगैरे माझा लावून झालेला आहे। देवाजवळ तुळशीजवळ वगैरे अपेक्षा क्लासला गेलेली आहे, सक्षम सोडायला गेलेला आहे तिला। तर म्हटलं चला आता स्वयंपाकाला सुरुवात करते। आणि स्वयंपाकाला सुरुवात करायला घेतली की अगदी पहिले पडणारा प्रश्न म्हणजे स्वयंपाकात काय बनवायचं। अगदी सकाळी तेच आणि सायंकाळी तेच असतं, म्हणून म्हटलं आता चला सायंकाळ आहे तर छान असं सिंपल दाल तडकाच बनवते। म्हणून मग ना कुकर लावायला घेतला, कारण सकाळी ना वरण भात भाजी पोळी सगळा स्वयंपाक होत असतो, त्यामुळे सायंकाळी असं मग इतकं हेवी जेवण्याची इच्छा नसते। त्याच्यामुळे मग थोडं हलकं फुलकं, जसं फोडणीचं वरण असो किंवा मग खिचडी, मसाले भात, पालकची डाळ, अशा सगळ्या गोष्टी थोड्याशा बऱ्या वाटतात रात्रीच्या जेवणामध्ये। तर चला, मी आता कुकर लावून घेतला आणि त्यानंतर ना या बरण्यांमधलं साखर आणि चहापत्ती संपलेली होती, म्हणून त्याच सगळ्या बरण्यांमध्ये ना ते सगळं भरून घेतलं मी। कारण साखर चहापत्ती अगदी सकाळी मग त्याचं काम पडतं आणि सकाळी मग डब्याचीही गडबड असते आणि त्यावेळी मग अजून परत मग त्या गोष्टी शोधा आणि त्या भरा, त्याच्यापेक्षा आता लक्ष गेलं तर मग त्या भरण्या मी भरून ठेवून दिल्या। आणि त्यानंतर काल ना सक्षमनी दळण आणलेलं होतं, मात्र मी ते काल भरून ठेवलेलं नव्हतं कारण मला डबे घासायचे होते। तर आज मग मी डबे घासून घेतलेले होते, तांदळाचाही घासलेला होता आणि गव्हाच्या पिठाचाही घासलेला होता। जोपर्यंत आता ते पीठ संपत नाही किंवा तांदळाच्या डब्यातले तांदूळ संपत नाही तोपर्यंत मग तो डबा काही घासण्यात येत नाही। त्याच्यामुळे मग तो घासून ना मग त्याच्यामध्ये पीठ भरून घेतलं। तर एका डब्यामध्ये काही ते पूर्ण मावत नव्हतं, त्याच्यामुळे मग मी दुसऱ्या डब्यातही ते पीठ सगळं भरून घेतलेलं होतं। आणि आता मला तांदूळ काढून घ्यायचे होते, तर वर्षभराचे तांदूळ ना मी सगळे या कोठीतच साठवून ठेवत असते। तर मग ते तांदूळ काढायला घेतले, कारण साठवून ठेवलेले तांदूळ वारंवार काढले की मग ते ना खराब होण्याची वगैरे शक्यता असते, जास्त आपण ते उघडलं वगैरे तर। म्हणून मग एकदाचे काढले की मग पूर्ण डबाभरच मी काढून घेत असते, म्हणजे बरेच दिवस चालतात मग ते काढले की। आणि रोजच्या स्वयंपाकाच्या वेळी आपल्याला ज्या गोष्टी आवश्यक आहे अगदी सकाळी आणि संध्याकाळी लागतात, ते म्हणजे गव्हाचं पीठ आहे, तांदूळ आहे, डाळ आहे, तर त्या सगळ्या गोष्टी मी इथे ओट्याखालीच ठेवत असते, म्हणजे त्या तिथल्या तिथे हाताळायला ना बऱ्या असतात। तर चला, त्यानंतर ना मला आता मिरची आणि कोथिंबीर सगळी ती तोडून घ्यायची होती। तर मिरचीचे देठं सगळे मी काढून घेत होते। देठं काढून ठेवले की ती मिरची थोडीशी जास्त दिवस टिकते। आणि कोथिंबीरही तोडून घ्यायची होती, म्हणजे डब्यामध्ये ठेवून दिली की ती पण चांगली राहते बरेच दिवस। म्हणून मग मिरची आणि कोथिंबीर सगळी ना निवडून घेतली। त्यानंतर आता मला दाल तडका बनवायचा होता, तर त्याकरिता सगळ्या भाज्या वगैरे चिरून घेतल्या मी। आणि इकडे आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तर तेल गरम झाल्यानंतर सुरुवातीला त्यामध्ये ना छान जिरं वगैरे टाकून घेतलं। जिरं छान फुललं की नंतर त्यामध्ये ना लसूण सोडलेलं आहे मी। तर लसूण छान असा बारीक बारीक चिरून घेतलेला होता मी पूर्ण। तर लसणाचा थोडा रंग बदलू द्यायचा, नंतर त्यामध्ये मिरची आणि कांदा टाकून घेणार। तर साधारण एक मोठ्या आकाराचा कांदा मी इथे चिरून घेतलेला आहे आणि 4-5 मिरच्या चिरलेल्या होत्या, तर त्या सगळ्या टाकून घेतल्या। त्यानंतर थोडा कांदा सॉफ्ट होईपर्यंत ना त्याला तेलामध्ये छान होऊ द्यायचं। आणि त्यानंतर मग बघू शकता तुम्ही रंग छान बदललेला आहे कांद्याचा। आणि त्यानंतर मग आता टोमॅटो घातलेला आहे आणि त्यानंतर आता जे काही सगळे बेसिक मसाले आहेत ते आपण घालून घेणार आहोत। तर चवीनुसार मीठ आणि आपण जेवढं तिखट खातो त्यानुसार तिखट, हळद, धने पावडर, जिरे पावडर, थोडी कस्तुरी मेथी घालायची, त्याच्यामुळे दाल तडका अजून छान असा फ्लेवर येतो दाल तडक्याला। त्यानंतर सगळा मसाला ना व्यवस्थित छान तेलामध्ये होऊ द्यायचा आणि टमाटरही थोडेसे सॉफ्ट होऊ द्यायचे छान तेलामध्ये। तर बघू शकता इकडे सगळे मसाले छान असे तेलामध्ये झालेले आहे आणि छान असं तेलही सुटलेलं आहे त्याला। त्यानंतर मग ना मी सगळी डाळ याच्यामध्ये टाकून घेतली। तर डाळीत जर आपल्याला आवश्यकतेनुसार थोडं पाणी वगैरे वाढवायचं असेल तर डाळ तडक्यामध्ये टाकण्याआधीच ते टाकून घ्यायचं, नाहीतर आपण जर नंतर टाकलं तर त्याचा थोडा टेस्ट चेंज होतो। तर आता आपण वरून तडका देणार आहोत, त्याकरिता मी तेलामध्ये ना जिरं, बारीक चिरलेला लसूण, त्यानंतर हिंग, लाल मिरची पावडर आणि 2 सुक्या लाल मिरच्या घातलेल्या आहे मी आणि याचा सगळा तडका देणार आहे। तर याच्यामुळे ना अजून छान टेस्ट येते दाल तडक्याला।
आणि वरून मग ना भरपूर अशी कोथिंबीर घालून घेतली. तर आपला दाल तडका छान असा रेडी झालेला आहे. आणि संध्याकाळच्या जेवणात वगैरे असं सिंपल मस्त दाल तडका वगैरे असला की एकदम छान जेवण होतं अगदी. तर कधी कधी ताटामध्ये पंचपक्वान्न असूनही ते खाण्याची इच्छा होत नाही, मात्र असा दाल तडका समोर आला की अगदी भात, दाल तडका आणि त्यावर तुपाची धार असली की अगदी जेवणाला ना 4 चांद लागतात. तर चला आता इकडे मग मी दाल तडका वगैरे झाल्यानंतर ना चपात्या वगैरे करून घेतल्या आणि तोंडी लावण्यासाठी छान अशा इथे शेलण्या वगैरे पण तळून घेतल्या. परत साबुदाण्याचे पापड आणि काही चकल्याही मी तळलेल्या होत्या तांदळाच्या. त्यानंतर मग जेवणं वगैरे झालीत. तर जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर सगळी भांडी वगैरे रिकामी करून सगळे घासून घेतली मी. आणि रात्रीच भांडी वगैरे घासून ठेवली की सकाळ जरा निवांत असते, अगदी फ्रेश वाटतं सगळं किचन वगैरे बघून. आणि रात्री जर आपण थोडे एफर्ट घेऊन हे सगळे कामं करून घेतले की अगदी दुसऱ्या दिवशीची सकाळ ही आपल्यासाठी अगदी उत्साहाने भरलेली असते. कारण सकाळी उठल्या उठल्या अगदी असं नीटनेटकं फ्रेश किचन दिसलं तर अगदी कुणाला नाही आवडणार. म्हणून रात्री थोडी आपल्याला मेहनत घ्यावी लागते हे सगळं करण्यासाठी. मात्र या सगळ्या गोष्टींनी दुसऱ्या दिवसाची सुरुवात ही अगदी छान होत असते. तर चला आता सगळं किचन वगैरे ओटा वगैरे आवरून झालेला होता. त्यानंतर शेवटी मग किचनला छान झाडू वगैरे मारून घेतला मी, म्हणजे सकाळी उठल्या उठल्या अगदी फ्रेश वाटणार. कारण सकाळी उठलं की अगदी डब्याची वगैरे गडबड असते, त्यामुळे रात्रीच हे सगळं करून ठेवलं की सकाळी उठून अगदी फ्रेश आणि एक वेगळी ऊर्जा मिळाल्यासारखी वाटते. तर चला त्यानंतर मग थोडं पोर्चमध्ये ना वॉक घेतला, जेवण वगैरे झालेलं होतं. तर असा होता आजचा सगळा व्लॉग. तर इथेच आता व्लॉगचा एंड करते. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर लाईक करा. आपल्या चॅनलवर जर कोणी नवीन असेल आणि चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.